कोणताही नवीन व्यवसाय सुरू करताना सर्वात मोठं आव्हान काय असतं? बहुतेकदा ते असतं एक भक्कम मार्केटिंग प्लॅन बनवणं. पण विचार करा, जर हाच प्लॅन काही मिनिटात तयार झाला तर? हो, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे हे आता शक्य झालंय. आणि आज आपण हेच बघणार आहोत की हे नेमकं कसं घडतंय. बघा, एक चांगली मार्केटिंग स्ट्रॅटेजी बनवणं म्हणजे काही सोपं काम नाही. त्यासाठी मार्केट रिसर्च करा, ग्राहकांना समजून घ्या, योग्य मेसेज तयार करा. या सगळ्याला प्रचंड वेळ आणि अनुभव लागतो. म्हणजे अक्षरशः एका कोऱ्या कागदापासून ते एका ठोस कृती योजनेपर्यंतचा प्रवास खूपच मोठा आणि अवघड असतो. हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो नाही का? मग तो एखादा नवा उद्योजक असो किंवा एखादा अनुभवी व्यावसायिक. जेव्हा सगळं काही नव्याने सुरू करायचं असतं, तेव्हा पहिला टप्पा नेमका कोणता असावा हे ठरवणं खूप गोंधळात टाकू शकतं. हीच ती ब्लँक पेजची भीतीदायक समस्या आहे, जिथे सुरुवात कुठून करावी हेच कळत नाही. पण आता या समस्येवर एक जबरदस्त उत्तर मिळालं आहे आणि ते म्हणजे AI टूल्स. ही अशी साधनं आहेत जी संपूर्ण किचकट प्रक्रिया अगदी सोपी आणि ऑटोमॅटिक करतात. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे marketingplan.io आणि त्याच्याच मदतीने आपण हे तंत्रज्ञानात समजून घेणार आहोत. तर मग हे marketingplan.io आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक असं AI व्यासपीठ आहे जिथे तुम्ही फक्त तुमच्या व्यवसायाबद्दल थोडी माहिती देता आणि काही क्षणात तुमच्या हातात एक संपूर्ण विचारपूर्वक तयार केलेला मार्केटिंग प्लॅन येतो. आजच्या आपल्या विश्लेषणासाठी आपण यालाच एक केस स्टडी म्हणून वापरणार आहोत. आणि गंमत म्हणजे याची क्षमता फक्त प्लॅन बनवण्यापुरती मर्यादित नाहीये. हे AI टूल तुमचे संभाव्य ग्राहक कोण असू शकतात हे ओळखतं, तुमच्या बजेटनुसार नियोजन करतं, मार्केटिंग कॅम्पेनसाठी नवनवीन कल्पना देतं आणि तुमच्या व्यवसायाच्या वाढीचा एक आराखडाही तयार करतं. आणि हे सगळं होतं फक्त काही मिनिटात. या तंत्रज्ञानामुळे एक खूप मोठा बदल घडतोय. बघा, आत्तापर्यंत मार्केटिंग स्ट्रॅटेजी बनवणं हे फक्त मोठ्या कंपन्या किंवा तज्ज्ञांपुरतंच मर्यादित होतं. पण एआयमुळे आता एक छोटा व्यावसायिक किंवा अगदी एखादा विद्यार्थीसुद्धा एका मोठ्या कंपनीसारखा व्यावसायिक प्लॅन बनवू शकतो. यालाच आपण स्ट्रॅटेजीचं लोकशाहीकरण म्हणू शकतो. म्हणजे ही ताकद आता सगळ्यांच्या हातात आली आहे. ही स्लाईड जुन्या आणि नवीन पद्धतीतला फरक अगदी स्पष्टपणे दाखवते. जिथे पारंपरिक पद्धतीत आठवडे किंवा महिने लागायचे, तिथे AI एक काही मिनिटात काम करतं. जिथे वर्षांच्या अनुभवाची गरज होती, तिथे आता फक्त आपल्या व्यवसायाची मूलभूत माहिती पुरेशी ठरते. आणि किचकट संशोधनाऐवजी आपल्याला थेट एक तयार, संरचित योजना मिळते. हे एकच वाक्य या तंत्रज्ञानाचं सार सांगतं. डोक्यात एक कल्पना आहे, ती AI ला सांगा आणि तुमच्यासमोर एक कृती आराखडा तयार. इतकं सोपं आणि प्रभावी. कल्पनेला वास्तवात आणण्याचा हा खरंच सर्वात जलद मार्ग आहे. पण हे सगळं होतं कसं? म्हणजे AI नक्की असा कोणता विचार करतो की इतका अचूक प्लॅन तयार होतो? चला, ही प्रक्रिया नक्की कशी काम करते आणि वापरकर्त्याला नेमकं काय करावं लागतं यावर एक नजर टाकूया. ऐकून आश्चर्य वाटेल, पण ही प्रक्रिया आश्चर्यकारकपणे सोपी आहे, फक्त 3 टप्प्यांची. पहिलं, तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल, तुमच्या उत्पादनाबद्दल आणि तुमच्या ध्येयांबद्दल माहिती देता. दुसरं, AI या माहितीचं विश्लेषण करतं. आणि तिसरा टप्पा म्हणजे तुमच्या स्क्रीनवर एक संपूर्ण मार्केटिंग प्लॅन तयार असतो. बस इतकंच. चला, याचं एक प्रत्यक्ष उदाहरण घेऊया. समजा P-Byte नावाची एक शैक्षणिक संस्था आहे. ही संस्था आपले अभ्यासक्रम कोणते आहेत, त्यांचे लक्षित विद्यार्थी कोण आहेत आणि संस्थेची उद्दिष्टे काय आहेत, ही सगळी माहिती त्या AI टूलमध्ये टाकते. आणि मग काय? या माहितीच्या आधारावर AI लगेच काही ठोस उपाय सुचवतो. जसं की विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणते सोशल मीडिया चॅनल्स जास्त प्रभावी ठरतील, प्रवेशासाठी कोणत्या प्रकारच्या जाहिराती कराव्यात आणि हो, वेबसाईट किंवा ब्लॉगसाठी कोणकोणते विषय निवडावेत, याची एक संपूर्ण कंटेंट स्ट्रॅटेजीसुद्धा तयार करून देतो. आणि हा प्रवास इथेच थांबत नाहीये. ही तर फक्त सुरुवात आहे. 2025 पर्यंत या टूल्समध्ये SEO, सोशल मीडिया, पेड जाहिराती आणि ईमेल मार्केटिंगसाठी अजून प्रगत सुविधा येणार आहेत. याचा अर्थ ही साधना भविष्यात आणखी शक्तिशाली आणि उपयुक्त बनणार आहेत. तर या सगळ्याचा व्यापक अर्थ काय आहे? आपण अशा एका युगात प्रवेश करत आहोत जिथे AI केवळ एक साधन किंवा सहाय्यक नाहीये, तर तो आपला एक सहकारी, एक को पायलट बनत आहे. तो आपल्या विचार प्रक्रियेत मदत करणारा एक भागीदार ठरत आहे.
यातून शिकण्यासारखा सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही AI टूल्स आता फक्त दिलेलं काम करणारी मशीन राहिलेली नाहीयेत. ती विचार प्रक्रियेत, नवनवीन कल्पना सुचवण्यात आणि धोरणं ठरवण्यात सक्रिय भागीदार होत आहेत. मानव आणि AI यांच्या नात्यात हा एक खूप मोठा आणि मूलभूत बदल आहे. आणि हेच आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातं. विचार करा, जर मार्केटिंगचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा आराखडाच जर AI यानी की आर्टिफिशियल इंटेलिजन्स तयार करून देणार असेल, तर मग माणसाची म्हणजेच एका मार्केटरची नवीन भूमिका काय असेल? यावर विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे, नाही का?